आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गप्पास, कुठे जायचं नाही तू, समजलं? टोनी, हात सोड माझा. तू चल अंदर. टोनी, हात सोड माझा. जाऊ दे. तो मेरी बात समझ में नहीं आ रही क्या? बस सांग. एंथनी, हात सोड ना माझा. अंजलि, अंजलि. वरुण, हाँ मी काय म्हणतो, तू आता घरी जा. तुला उद्या कॉलेज असेल ना, मी आहे इथे तिच्याजवळ. अरे नाही मामा, मी एक दिवस सुट्टी घेईन. अरे मला थांबू दे ना. अंजलि, काय? करा रे, प्लीज माझी हेल्प करा रे. अंजलि काय झालंय? तू अशी लपत का आहेस? अंजलि काय झालंय, प्लीज सांगशील का मला? आय माइट हेल्प यू. अरे काय, आता मला वाटतं कोणीच माझी हेल्प नाही करू शकणार आहे. मी माझ्याच लग्नातून पळाले. त्याचा तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला ना रे. कदाचित याचीच शिक्षा भोगतीये. पण तू लग्नातून पळालीस का? वेडेपणा केला रे मी. सेन्सलेस वागलीये. मला खूप मोठी ऍक्ट्रेस बनायचं होतं, स्टार व्हायचं होतं. आणि आत्ता जो गेला ना, तो माझा मित्र होता टोनी. लग्नाआधी त्याने मला मोठी फिल्म मिळवून देईल, खूप मोठी स्टार होशील, लाईमलाईट मिळेल, ते असे खूप स्वप्न दाखवले रे. आणि मी सहज विश्वास ठेवला त्याच्यावर. जेव्हापासून ती पळतीये ना, त्याचपर्यंत पळतेच आहे रे. टोनीने ना फसवलं रे मला. आणि लग्नात जे दागिने मिळाले होते ना, ते पण सगळे त्याने विकून टाकले. आणि आता मी एकटीच येणार आहे, म्हणून माझा गैरफायदा घेतोय तो. अंजलि तू एक मिनिट इथेच थांब, मी बोलतो त्याच्याशी. नको नको उपकर नको प्लीज. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ना ऑलरेडी खूप त्रास झालाय. प्लीज, मला तुला या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये नाही पाडायचंय रे. तू माझी हेल्प केलीस त्यासाठी खरंच थँक्यू. पण आता जाते मी. खरंच थँक्यू. आई, सई, मला फार भीती वाटते रे. वाटणार सगळं. एवढ्या मोठ्या घरात जाणार आहे, भीती वाटेलच की. मोठ्या घरात जाते यापेक्षा तुम्हा सगळ्यांना सोडून जाणार आहे ना, ह्या कल्पनेने जास्त त्रास होतो हे आई. ताईचा फोन. ताई तू अजून जागी आहेस? आई हॉस्पिटल मध्ये आणि मला झोप येईल का? बरं मला सांग, आईची तब्येत कशी आहे? तिने काही खाल्लं का? आणि डॉक्टर काय म्हणाले? ताई डोंट वरी, डॉक्टरांनी आत्ताच पाहिलंय आईला, म्हणाले तब्येतीत सुधारणा आहे. नक्की ना? हे बघ, मला बरं वाटावं म्हणून नाही सांगतेस ना, तू खोटं तर नाही बोलतेस ना? अगं हो ताई, मी खरंच बोलतोय. हवं तर मामाला विचार. ताई, तू तिथे बसून का काळजी करतेस तिची? आम्ही आहोत ना इथे.
मामा आईने काय खाल्लंय का? तिला आता लगेच काही जेवण जाणार नाही, थोडं थोडं खाते ती. नारळ पाणी दिलंय मी तिला आणि सूप पण दिले. मामा ऐक ना, मला आईशी बोलायचं, प्लीज आईला फोन दे ना. सांग. अगं ताई, आई झोपलीये. त्या औषधांचा डोस फार स्ट्रॉंग होता ना, म्हणून. अगं पण जेव्हा केव्हा ती जागी होते तेव्हा तेव्हा ती फक्त तुझ्याच बद्दल विचारत असते. सई आली का, सई आली का हेच म्हणत असते ती. वरुण, मलाही आईशिवाय नाही करमत रे. मलाही यायचंय तिकडे पण नाही येऊ शकत आहे मी. प्लीज एक काम कर ना, मला आई दाखव ना प्लीज. बर थांब. आई आई, आय एम रिअली सॉरी. तुझ्याजवळ आता असायला हवं पण मी नाही येऊ शकत आहे. मला खूप आठवण येते ग तुझी. ताई ताई रडू नकोस. तुला आठवत आहे ना आई काय म्हणाली? तिला रडणारी सई नाही आवडत. हा तू हाच परत, म्हणजे मग आईला लवकर बरं वाटेल. आणि अगं डॉक्टर म्हणाले आहेत की आपण 2 दिवसात आईला घरी घेऊन जाऊ शकतो म्हणून. वरुण, मी फक्त शरीराने इकडे रे, माझं मन पूर्ण आईजवळ आहे. मला अजिबात करमत नाहीये तिच्याशिवाय. अगं ताई, तू नसलीस म्हणून काय झालं? देवांश जिजू इकडेच आहेत. ते खूप काळजी घेत आहेत. काय? देवांश सर तिथे? हो बघू. हो, एक मिनिट. ताई, ते दिवसभर इकडेच आहेत. इकडून हल्ले सुद्धा नाहीत. त्यांनी आईसाठी खिचडी आणली, आपल्या स्वतःच्या हातांनी तिला भरवलं, तिच्याशी गप्पा मारल्या, तिला तिला धीर दिला. हॉस्पिटलचं बिलही त्यांनीच भरलं, औषधही त्यांनीच आणली. ताई ताई, खूप केलं ग त्यांनी. बिचारे पार दबून गेले. आत्ता कुठे जरा झोप लागली आहे त्यांना. वरुण ऐक ना, यांना असं झोपायची सवय नाहीये.